अय अरे काय लई निवांत बसलं इथं, काय झालं? काय नाही रे. बघता बघता 2025 वर्ष पण सरलं रे. आणि या वर्षामध्ये एवढा वाईट अनुभव आला ना. एवढे स्वार्थी लोक माझ्या आयुष्यात आले का त्यांनी बघता त्यांचा फायदाच पाहिला रे. अरे ज्यांना ऍक्टिंगचा हे सुद्धा माहित नव्हता ना, त्यांना मी ऍक्टिंग शिकवली आणि त्याच लोकांनी मला लांब केलं. काही लोकांनी तर माझा गरजेपुरता वापर केला. ज्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला तो प्रत्येक जण मला फक्त दुःखच देऊन गेला. असं माझीच वाटेल का? अरे सोने, वाईट नको वाटून घेऊ रे. कारण वाईट गोष्टी या चांगल्या माणसासोबतच होत राहत्या. आणि असं पण असू शकतं ना का देवानं तुझ्या आयुष्यात आलेल्या वाईट गोष्टी, वाईट वेळ, वाईट माणसं हे तुझ्यापासून 2025 मध्येच लांब केले असेल. कारण का तर येणारा 2026 हा काळ फक्त तुझाच असेल. कारण देवाने तुझ्यासाठी काहीतरी चांगलं बघितलंय. माझा शब्द नीट ध्यानात ठेव. आणि हा हार नको माणूस.